शनिवारी काल्याच्या दिवशीच ना काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. आमच्या तुकोबारने सुद्धा हनुमंतरायला भक्तीची वाट विचारावी. ही तुकोबाराची श्रेष्ठता आहे महाराज, आणि आपलं ही हनुमंतरायची त्या ठिकाणी श्रेष्ठता आहे महाराज. मग हनुमंतराय त्या ठिकाणी म्हणले एक नंबरच्या यादीमध्ये भगवंता हनुमंतरायचं नाव आहे, परंतु आता मला एकच क्षमा करून मागून त्या ठिकाणी बोलतो म्हणे की तुम्ही देवपूजा कुणाची करत होता, प्रश्न एक. आणि दुसरा प्रश्न असा की एक नंबरच्या डायरीमध्ये 2 नंबरच्या डायरीमध्ये काय फरक आहे म्हणे. म्हणले मी जी पूजा करत होतो ना ती 1 नंबरची जी यादी आहे ना भक्तांची, त्यांची मी त्या ठिकाणी देवपूजा करत होतो, त्यांचं मी त्या ठिकाणी नित्याने त्या ठिकाणी देवपूजा त्या ठिकाणी करतो. म्हणजे देव सुद्धा भगवंताची संतांची पूजा करतो. कारण का तर आमुच्या बळे तुला देव, पण देवा तुला कुणीच विचारत नव्हतं. तू पांडुरंग परमात्मा विटेवरती कितीतरी दिवसापासून येऊन उभा होता, तुला कोणी विचारित होतं का? आमच्याशिवाय कोणी विचारित नव्हतं. ज्यावेळेला संत महात्म्यांचं वाङ्मय वारकरी संप्रदाय समोर आला त्यावेळेला आपल्याला पांडुरंग कळला कोण आहे काय आहे. नाही तर आमच्या बळे तुला देव, पण तुला कोण आहे काय आहे, कसा आला काय झाला हे कुणाला देवते संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. हा हा बोला. निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. है का नाही? आमच्यामुळे तुला देव पण आहे दादा. मग आता एक काम कर म्हणले 1 नंबरच्या डायरी मधला आणि 2 नंबरच्या डायरी मधला फरक काय एवढा फक्त मला सांग. म्हणले नारदा 2 नंबरची जी डायरी आहे ना, 2 नंबरची डायरी त्या भक्तांना मी आवडतो म्हणे, त्या भक्तांना मी आवडतो. आणि 1 नंबरची जी डायरी आहे ना ते भक्त मला आवडतात. तीही प्राणा परुते आवडती मज निरोते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. ज्ञानोबराय म्हणतात की बाबा असे जे भक्त आहे ना ते देवाला अत्यंतिक प्रिय आहे. किती प्रिय आहे? मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. दास नारायण हो गया पावन, दास नारायण हो गया पावन. चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले. मुरली वाले बंसी वाले देवा तुझ्या मुरली म्हणेन तुझ्या नामामध्ये मध्ये आम्ही एवढे दंग झालो की आम्ही त्या ठिकाणी संसाराचं तादात्म्य विसरलो. असे जे भक्त आहे, असे ज्या गवळणी अशी जी राधा आहे ना ती मला अत्यंतिक प्रिय. ही पहिली भक्तांची यादी आहे सजना. म्हणून मी अगोदर तुम्हाला सांगून गेलो की तुलसी बार बार कहे प्रभु तू मेरा है, परंतु हे प्रभु तू एक बार कहे की तुलसी तू मेरा है. याच्यामध्येच त्याची कृतज्ञता आहे. अर्थात आपण सुद्धा कशा पद्धतीने त्या ठिकाणी चिंतन करावे यातून मला या ठिकाणी हा विषय त्या ठिकाणी सांगायचा होता. म्हणून आज आपण जो अभंग निवडलाय तो सार काय आसार काय. मग सार काय आहे तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन हे जीवामध्ये आणि जीवनामध्ये सार आहे. याचं आपण त्या ठिकाणी चिंतन करावं आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण त्या ठिकाणी करावं. कारण का तर सज्जना तुम्हा आम्हाला आणि या ठिकाणी जो देह प्राप्त होतोय तो कशा करता देह प्राप्त होतोय. मला असं वाटतंय 9:15 वाजले, आपण थोडंसं गावतच त्या ठिकाणी येऊ. दिले इंद्रिय हात पाय, दिले इंद्रिय हात पाय कान, ओ दिले इंद्रिय हात पाय कान. डोळे मुख बोलाया वचन, ओ डोळे मुख बोलाया वचन. येणे तू जोडते नारायण, हे तेने तू जोडसी नारायण. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. माझे स्वहित नती को. आधी या ठिकाणी प्रदीप महाराजांनी सुंदर असं प्रकारचं या ठिकाणी प्रमाण दिलं. महाराज आपल्याला हा जो नरदेह त्या ठिकाणी प्राप्त झालाय
हे भगवान परमात्म्याच्या चिंता न करता प्राप्त झालाय, भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता या ठिकाणी प्राप्त झालाय. नवे नवे तर आपल्याला परमार्थ करण्याकरता भगवान परमात्म्याने हा निर्णय या ठिकाणी दिलाय. आता पा आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. म्हणून संत महात्म्याला म्हणावं लागलं, बाबा हो उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा साधू संत साधा पुणे हित, उठा साधू संत दादा पुणे गीत, राहील कैसा भगवंत, जाईला मग कैसा भगवंत, थोडी वेगळी चला जाऊ रावणावी, थोडी वेगळी चला जाऊ रावणावी. उठोनी वेगेसी चला जाऊ रावणाचे, उठोनी वेगेसी चला जाऊ रावणाचे. वा वा वा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझेनी घरे, येतो संपत्तीचे वादे साचोकारे जाईल. याच्यामध्ये संसाराचं नश्वरत्व त्या ठिकाणी सांगितलंय आणि परमार्थाला आपण त्या ठिकाणी वाटचाल करावी याचं त्या ठिकाणी वर्णन केलंय. महाराज आपण जर बघू गेलो तर संसारामध्ये झगडणारे माणसं, संपत्तीच्या पाठीमागे पळणारे माणसं, संपत्तीच्या मागे पळणारे कुटुंब, या कुटुंबाचं दुर्भाग्य असं आहे दादा की त्या कुटुंबातले लोक सुद्धा त्याचं नाव घेत नाही. मी तुम्हाला पटवून दे, आपण आपल्या वडिलांचा फोटो घरामध्ये लावतो, वडिलांचा फोटो आपण घरामध्ये लावतो, कितीपर्यंत लावतो? 1 वर्षापर्यंत त्या ठिकाणी आपण वडिलांचा फोटो लावतो. मग मला सांगा आपले वडील आहे त्या वडिलापासूनच आपलं त्या ठिकाणी कुल चालू झालं का? त्या वडिलांचे वडील होते, त्या वडिलांचे वडील होते, म्हणजे वडिलांचे वडील सुद्धा त्या ठिकाणी होतेच. परंतु आपण कुठपर्यंत लक्षात ठेवतो? आपले वडील आहेत तोपर्यंत आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवतो. मग मला सांगा आपण जे आपल्या 7-12वरती त्या ठिकाणी आपलं जे नाव लावतो, आपले वडील गेले म्हणजे आपलं त्या ठिकाणी नाव लागतं. आता वाघाच्या आखाड्याचा परिसर जर आपण जर बघितला तर वाघाच्या आखाड्याचा परिसर मला असं वाटतं किमान 1,500 ते 2,000 एकराचा बागेत परिसर असेल. कोणाची 5 एकर असेल, कोणाची 10 एकर असेल, कोणाची 20 एकर असेल. मग ती जमीन याच्या अगोदर होती का नव्हती? होती. जमीन होती, फक्त नाव बदललंय, हाय की नाही? फक्त नाव बदललंय. आपण गेलो म्हणजे आपल्या पाठीमागचं नाव लागतंय, आता त्या पाठीमागचं नाव लागलं म्हणजे तोही जातोय आणि मग नंतर आपलं नाव लागतंय. असे कितीतरी गेले आणि कितीतरी आले. मग उपदले मेले ऐसे किती हो, उपदले मेले ऐसे किती, उपदले मेले ऐसे किती हो, उपदले मेले ऐसे किती. उपजले मेले ऐसे किती, असे कितीतरी गेले आणि कितीतरी आले. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोटे. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू
मोठे पंढरी वाजोनी तुझा नाम नाही कोठे जमेला पंगा मेला बाप मसना गेला हो जमेला पंगा मेला बाप मसना गेला देखत देखत नाचो बनतो देखत नातू बनतो तो इथैचा झाला देखत देखत नातू बनतो तो इथैचा झाला उठा उठा जगपाटी भयाने मोठे पंढरी वाजोनी तुझा नाम नाही कोठे वा वा एकदा या भजनी मंडळाकरता टाळ्या वाजवा. आज की आनंद की जय हो. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तूही तैसा झाला. असे किती गेले आणि किती आले आपण सुद्धा जाणारच आहे. मग मला सांगायचं काय की असे संसारामध्ये कर्म करणारे आणि संसार वाढण्याकरता कार्य करणारे असे कितीतरी गेले. त्यांचं कोणी वाहवा करत नाही, त्यांचे कोणी पुतळे उभा करत नाही, त्यांच्या नावाने कधी त्या ठिकाणी पुण्य होत नाही. परंतु याच्या उलट जर मला सांगायचं ठरलं तर आमच्या संत महात्म्यांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी काय केलं? स्वराज्यासाठी मावळे गोळा केले आणि त्या ठिकाणी मावळे त्या ठिकाणी गोळा केले, स्वराज्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं. त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी एखादा लहानात लहान जर मुलगा असला ना तर आपण त्या ठिकाणी म्हणलो ना छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय. काय कारण आहे जय म्हणण्याचं? मी या ठिकाणी जर म्हणलो हरिभक्त परायण सोमनाथ महाराज की म्हणतात का तुम्ही जय? म्हणणारच नाही. ऐक महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय का म्हणतो? आपली ही कीर्तन परंपरा ज्या तत्वावरती या ठिकाणी चालू आहे, हे कीर्तन ज्यांच्यामुळे या ठिकाणी चालू आहे, हे व्यक्ती आणि हे महापुरुष जर होऊन गेले नसते तर मला असं वाटतं की या ठिकाणी कीर्तन राहिलेच नसते राहिले महाराज. जे आपण या ठिकाणी हे हनुमंतरायचं मंदिर बघतो आपल्या प्रत्येक गावामध्ये, त्या प्रत्येक गावामध्ये आपण हनुमंतरायचं मंदिर बघतो, ते मंदिर सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं नसतं. मी आता त्या ठिकाणी निंबळकच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं पा, अहो आपण हनुमंतरायची मूर्ती बसवतो, श्रीरामाची मूर्ती बसवतो, पांडुरंगाची मूर्ती बसवतो, परंतु या मूर्तींना सुद्धा ज्यांनी जीवदान दिलं, त्या मूर्त्या ज्यांच्यामुळे आपल्याला पाहायला मिळाल्या, जे हे मंदिर ज्यांच्यामुळे आहे ना, त्या छत्रपती संभाजी महाराजां छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती आपण मंदिरामध्ये बसवली पाहिजे. रोटी कपड़ा और मकान, नीट लक्ष्य दिया, रोटी कपड़ा और मकान के साथ साथ धर्म को भी मजबूत कीजिए. रोटी कपड़ा और मकान के साथ साथ अपने धर्म को भी मजबूत कीजिए. जहां पर धर्म कमजोर हो जाता है वहां पर रोटी छीन ली जाती है, कपड़े उतार दिए जाते और मकान जला दिए जाते. है की नाही? जिथे अधर्म घडतो त्या ठिकाणी काय घडतो महाराज? असहाय्य जीवन त्या ठिकाणी होतंय आणि नको नको ते प्रकार त्या ठिकाणी घडतायत. है की नाही? आता मला धर्माकडे जायचं नाही, हे काही छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा आपलं शिवजयंतीचं कीर्तन नाही, आपलं हे सारासार विचारावर चालू आहे. मला हे सांगायचंय की संसारामध्ये सांसारिक कार्य करणारे माणसं त्या ठिकाणी किती जरी मोठे झाले तर त्यांच्या नावाने कधी त्या ठिकाणी नामचिंतन होत नाही. टाटा बिर्ला अंबानी याच्या अगोदर सुद्धा त्या ठिकाणी अनेक श्रीमंतांची यादी आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो, परंतु त्यांच्या नावाने कधी दिंडी निघली का? नाही. त्यांच्या नावाने कधी नामघोष होतो का? परंतु महाराज आमचे ज्ञानोबा आहे तुकोबारायचं आपण जर जीवन त्या ठिकाणी जर बघितलं तर ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. अहो तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, यांनी काही संपत्ती गोळा केली नाही, होती ती त्या ठिकाणी वाटून दिली. आणि मला तुम्हाला त्यांचं वैराग्य सांगून तुम्हाला वाटा असं मला अजिबात म्हणायचं नाही. म्हणजे तुम्ही त्यांचं ऐका, आमचं ऐका, तुमचं वाटून द्या, मला हे अजिबात म्हणायचं नाही. मला फक्त एकच म्हणायचंय की ज्याच्या करता मेला ते फक्त तुम्ही करा आणि ते संसारामध्ये राहून करा. संसारामध्ये राहून जर आपण जर केलं तर तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. आपलं त्या ठिकाणी जे यथार्थ जीवन ज्याच्याकरता आपल्याला प्राप्त झालंय ते जीवन त्या ठिकाणी कृतार्थ होईल. जीवाचा जीवपणा जावा आणि ईश्वराची प्राप्ती त्या ठिकाणी व्हावी, म्हणजे शिवपणा प्राप्त व्हावा, याकरता आपण काय केलं पाहिजे तर त्याचं चिंतन त्या ठिकाणी केलं पाहिजे. परंतु आपलं घडतं वेगळं. आपण संसाराला त्या ठिकाणी प्रथम दर्जा देतो आणि परमार्थाला दुय्यम दर्जा देतो. एक विचार असा सांगून जाईल पा, परमार्थामध्ये केलेली कोणतीच गोष्ट ही वाया जात नाही. एक लक्षात ठेवा का, परमार्थामध्ये केलेली कोणतीच गोष्ट ही वाया जात नाही आणि संसारामध्ये तुम्ही किती गोष्टी केल्या तर वाया गेल्याशिवाय राहत नाही. हा संसारातला आणि परमार्थातला त्या ठिकाणी काय आहे
एक भेद त्या तुमच्या समोर या ठिकाणी मांडला. म्हणून महाराज आपल्या जीवनामध्ये आपण काय करावं तर भगवान परमात्म्याचं चिंतन करावं. अहो भगवान परमात्म्याचं चिंतन करावं, संतांचे विचार आत्मसात करावे आणि संतांचे विचार आत्मसात करून आपलं जीवन त्या ठिकाणी कृतार्थ करून घ्यावं. अहो जगद्गुरु तुकोबारायांचे संतांचे विचार आपण जर या ठिकाणी घेतले तर मला असं वाटतं की जीवन त्या ठिकाणी उधळून जाते. असं म्हणता येत ना पहा, जगण्याचा पाया चालण्याचे बळ वा वा वा. चालण्याचे बळ विचाराची काळ तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याचे बळ शब्दांचे मान अक्षराचे मान अभंगाचे पान तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया चालण्याचे बळ. प्रत्येक माणसाच्या जगण्याचा पाया हे संतांचे विचार आहे आणि त्या विचारावरती जो जीवन जगतो, त्या विचाराने आपल्याला आत्मसात करून ती जीवन जगतो, त्याचं जीवन त्या ठिकाणी कृतार्थ होते. मी असं म्हणेल विचाराने जीवन कृतार्थ होतं. जाऊ द्या प्रदीप भाऊ, कदाचित तुम्ही माझ्या मुखावाटे याच्या अगोदर कुठेतरी दृष्टांत ऐकला असेल बरं का, आढाव पाटील. संतांच्या विचाराने जीवन उधरून जातं हे सोडूनच द्या, संतांचा नुसता अभिनय केला तरी जीवन उधरून गेलंय. माहिती तुम्हाला नाही माहिती? तुम्हाला माहिती का संतांचा नुसता अभिनय केला तर त्यांचं जीवन एवढं मोठं उधरून गेलं, एवढं मोठं उधरून गेलं ना दादा, की आज खऱ्या अर्थाने आपण जे तुकोबारांची आपल्या याच्यावरती जे फोटो बघतो ना पोस्टरवरती घरामध्ये, हे त्यांच्यामुळे फोटो आहेत. तुकोबाराय कसे दिसत होते आपल्याला माहित नाही आणि माहिती आता सुद्धा माहित नाही, परंतु त्यांनी ते अभिनय केला आणि त्यांच्या अभिनयावरती त्या ठिकाणी तुकोबारांचे फोटो आपल्याला माहीत झाले. तुम्हाला कदाचित दृष्टांत माहित नसेल, आमचे संदीपान बाबा आमचे आसेगावकर जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे, त्यांनी एक दृष्टांत त्यावेळेला सांगितलं होतं चातुर्मासात असताना. तर तुम्हाला माहित नसेल असेल, मला माहित नाही, किंवा कदाचित कोणी ऐकलंय असेल याच्या अगोदर माझं कीर्तन कोणी ऐकलं असेल तर, पण 1-2 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगून जातो. 1836 मध्ये संत तुकाराम महाराज पिक्चर रिलीज झाला बरं का. मला परमार्थाची आणि आमच्या जगद्गुरु तुकोबाराची ताकद तुमच्या पुढे मांडायची आणि आपल्याला सेवेला या ठिकाणी थांबून घ्यायचंय. कारण का तर जेवणही तयार झालेलं आहे, पंक्तीवालेही त्या ठिकाणी संदेश आलेला आहे आणि बरेचसे मंडळी बाटल्या भरून घेऊन हजर आहेत. तयारीत नाही तेही महत्वाचं आहे, जेवण करता करता ठसका नको लागायला. परमार्थ त्याच दोरीत करावं माणसाने आणि बाकीचं सुद्धा त्याच दोरीत करावं, ऐक. आणि खऱ्या अर्थाने महिलांची संख्या अतिशय तोला मोलाची संख्या या ठिकाणी आहे. सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन आहे. आनंद वाटला पहिल्या दिवसाच्या मानाने. वातावरण अगदी शांत आहे, असं वाटतं 11 वाजेपर्यंत सोडूच नाही. परंतु एवढं काय मला काय ओव्हर टाइम देणार नाही तुमच्या गावकरी मंडळी. तर पिक्चर त्या ठिकाणी रिलीज झाला. आता ऐका, पिक्चर त्या ठिकाणी रिलीज झाला आणि संत तुकाराम महाराज हा पिक्चर त्या ठिकाणी रिलीज झाला. तुम्हाला जर कदाचित जर व्हेरिफिकेशन जर करायचं असेल तर तुम्ही मोबाईलवर सर्च करू शकता का संत तुकाराम महाराज पिक्चर त्या ठिकाणी रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर त्यावेळेला त्या तुकोबारायांचं जे कॅरेक्टर केलं होतं त्यांचं नाव होतं विष्णुपंत पागनीस. विष्णुपंत पागनीस त्यांचं नाव होतं. त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांचा अभिनय त्या ठिकाणी केला होता. आता पिक्चरने त्याही काळामध्ये भरपूर कमाई केली, इतकी कमाई केली, लाखो रुपयांनी त्या ठिकाणी कमाई केली. आता कमाई केल्यानंतर त्या ठिकाणी जी डायरेक्टर बॉडी होती ती विष्णुपंत पागनीसांकडे आली. म्हणले महाराज, आता त्यांना विष्णुपंत नव्हते म्हणत, तुकोबाराईचा अभिनय केला ना म्हणून त्याला महाराजच म्हणायचे. म्हणले महाराज विनंती आहे की आता पिक्चरने त्या ठिकाणी भरपूर कमाई केली, आता वेळ आली आहे ती तुम्हाला मानधन देण्याची, तुम्हाला मानधन दिलं पाहिजे आणि म्हणून आम्हाला तुम्हाला हे मानधन देऊ करतोय, हे मानधन तुम्ही घ्या. आता पूर्वीच्या काळामध्ये अगोदर त्या ठिकाणी मानधन ठरल्या जात नव्हतं. अगोदर पिक्चर रिलीज व्हायचा आणि नंतर मानधन दिल्या जायचं कमाई केल्यानंतर. आता अगोदरच 10 कोटी 20 कोटी झोकेगा नाही साला, आहे का नाही? म्हणजे अगोदरच त्या ठिकाणी काय होतं, मानधन हे ठरवल्या जातं, नंतर पिक्चरची शूटिंग वगैरे त्या ठिकाणी होती. तर विष्णुपंत पागनीसांनी त्या ठिकाणी ठरवलेलं काही नव्हतं आणि त्यावेळेला तशी परंपराही त्या ठिकाणी नव्हती. डायरेक्टर बॉडी विष्णुपंत पागनीसांकडे आली आणि म्हणली महाराज आता पिक्चरने भरपूर त्या ठिकाणी कमाई केली, वेळ आली ती तुम्हाला मानधन देण्याची, हे मानधन तुमचं घ्या. विष्णुपंत पागनीस म्हणले की मला यातला 1ही रुपया नको. त्यावेळेला लाखो रुपयाची किंमत म्हणजे आज ती काही करोडची किंमत आहे,
आहे की नाही. भले मला यातला एकही रुपया नको. डायरेक्टर बॉडी आग्रह करू लागली, घ्या महाराज तुम्ही. त्यावेळेला विष्णुपंत पागनीसांनी असं सांगितलं की मला या तुकोबारायचा अभिनय केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये एवढं वैराग्य प्राप्त झालं, एवढं वैराग्य प्राप्त झालंय ना, मला हा पैसा वगैरे नको वाटतोय. निर्मोही आणि त्या ठिकाणी वैराग्यवान तुकोबारायचं मी चरित्र या ठिकाणी केलंय आणि माझ्या जीवनातले सर्व मोह जे आशापाश आहे सर्व त्या ठिकाणी संपून गेले. म्हणले मला यातला एकही रुपया नको. आता कदाचित या डायरेक्टरला बॉडीला वाटलं हे खोटं बोलत असतील. म्हणले महाराज तुम्हाला जर वाटत असलं की याच्यामध्ये कमी आहे तर आम्हाला तरी असं वाटतं की तुमच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा याच्यामध्ये जास्त आहे आणि तुम्ही हे मानधन तुम्ही त्यावेळेला घ्या. विष्णुपंत पांडीस म्हणाले की मला त्यातला एकही रुपया नको, मला नको यातला एकही रुपया. म्हणले का घेत नाही ते तर सांगा. म्हणले आता इथं मुद्दा ऐका बरं का. म्हणले मला तुमच्या तुकोबारांनी एवढं मोठं केलं ना, एवढं मोठं केलं ना. अरे मी ज्या वेळेला गावाच्या बाहेर निघतो ना त्यावेळेला माझ्या समोर सर्व गाव त्या ठिकाणी तुकोबारा म्हणून लोटांगण घेतं. ही आमच्या तुकोबारांची ताकद आहे महाराज. काय महाराज काय केलं, फक्त अभिनयच केला, फक्त अभिनयच केला. आणि तेच तुकोबाराय आम्हाला तेच विष्णुपंत पागणीस शेवटपर्यंत तुकोबाराय म्हणून जगले. आणि तुकोबारायांचं जो वेशभूषा होती त्या वेशभूषेवरतीच त्यांनी संपूर्ण देह त्या ठिकाणी ठेवला आणि त्यांच्या वेशभूषेवरतीच आपण हे तुकोबारायचे फोटो आपल्या समोर या ठिकाणी बघतो. ऐका हे त्यांच्या वेशभूषेवरती तयार केलेले फोटो आहे आणि ते विष्णुपंत पागणीस त्या पोशाखामध्येच त्यांनी त्या ठिकाणी देह हा ठेवला. ही परमार्थाची ताकद आहे सज्जनाओ. देव सुद्धा आपला अंकित दास त्या ठिकाणी होतो. संत आपणासारखे करती तात्काळ. हे संतांचे विचाराचं जाऊ द्या, हे फक्त आचारही फक्त आचार केला, अभिनय केला तर जीवन त्या ठिकाणी उधळून गेलं. आणि तुमच्या पुढे अजून मूर्तिमंत उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईल. ज्या वेळेला आपले 22 जानेवारीच ना राम मंदिराचं आपण त्या ठिकाणी स्थापन झालं तो दिवस नाही का, रामप्रभू त्या ठिकाणी प्रस्थापित केले तो दिवस. तर त्या वेळेला रामप्रभूचं आणि अभिनय करणारं एक जीवन आहे बघा, ते अजून जिवंत आहे. मला वाटतं सध्या आता खासदार आहेत ते, त्यांचं नाव मला माहित नाही सध्या, ते खासदार अरुण गोविल महाराज. त्यावेळेला जे सीतामायाचं रामप्रभूचं कॅरेक्टर केलं होतं ना, ते लोक त्या ठिकाणी समोरून चालले लोक त्यांच्या अगोदर राम आणि प्रभू म्हणून काय करायचे. आणि आजही आपण गाड्यावरती याच्यावरही बघतो आहे की नाही, काय केलं त्यांनी. आता ते कसे वागतात त्याच्या पाठीमागे आपला हेतू नाही, परंतु आपण त्यांना राम समजतो की नाही, आपण त्याला राम समजतो की नाही, समजतो आहे की नाही महाराज. आपण त्यांना राम समजतोय तर प्रत्यक्षात रामप्रभूचं जर आपण जर चिंतन केलं तर आपण राम का होणार नाही. तुकोबारांच्या विचाराचं जीवन जर आपण आत्मसात केलं तर आपण विचार त्या ठिकाणी आपले शुद्ध का होणार नाही, आपलं जीवन का शुद्ध होणार नाही. महाराज आपला चाललाय उलटा राडा. आपण संसाराला त्या ठिकाणी प्रथम दर्जा देतो आणि परमार्थाला मात्र त्या ठिकाणी दुय्यम दर्जा देतो. आता पहा चैत्र महिना चालू, चैत्र महिन्यामध्ये महिला मंडळ असेल त्या ठिकाणी काय करतात तो, मला परमार्थातले जे त्या ठिकाणी काही व्यक्ती असतात ते परमार्थामध्ये राहून सुद्धा त्या ठिकाणी कोरडेच असतात. मला